नाही वेट हा एक मुद्दा आहे, मला बिलकुल आवडला नाही भेंचोत. जर तुम्ही मराठी बिग बॉस सुरू करताय तर त्यात झाटा उपटायला त्या आरबाजला घेतलंय भेंचोत. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे देव आणि आपण बघत आहात देव पाटील ब्लॉग्सचा मराठी चॅनल. म्हणजे ह्याच्यात ना आपण थग लाईफ दाखवणार आहोत, जी देव पाटील ब्लॉग्स माझा जो हिंदी चॅनल आहे त्याच्यात मी फॅमिली कॉन्टेंट बनवतो, ज्याच्यात शिवी वगैरे काही नसते. पण भेंचोत ह्याच्यात मी शिव्या घालणार आहे. काय होतं ना, बऱ्याच वेळा आपल्याला म्हणजे मित्रांसोबत चाललोय आपण, तर मी तेव्हा फॅमिली कॉन्टेंट शूट करतो देव पाटील ब्लॉग्स हिंदीमध्ये जे व्हिडिओ बनवतो. पण माझे सर्व मित्र महाराष्ट्रीयन आहेत, त्यामुळे मी मराठी बोलतो मोस्ट ऑफ तरी. आणि बकचुटी चालू असते, हा काय बोलतोय तो काय बोलतोय. माझ्या हिंदी ब्लॉगमध्ये पण बघाल ना, मित्रांचे थोडं शूट घेतो मी, कारण की ही लोक काहीतरी चालू असतं, काही शिव्या घालतायत, कोणाला रोस्ट करतायत, कोणाबद्दल काही बोलतात, तर ते दाखवू शकत नाही. आणि लिटरली ते दाखवायची गरज आहे. ऍज अ एडिटर ते मला त्रास होतो, बीप टाकायला लागते. 5-5 मिनिटाला बीप असते, किंवा डायरेक्ट पूर्णच्या पूर्ण म्हणजे 15 मिनिटाची व्हिडिओ गायब करायला लागते, एवढ्या शिव्या असतात कधी कधी. तर मग त्याचा फायदा या चॅनलवर होईल ऑब्व्हियसली. तर भेंचोत कॉन्टेंट आहे आपल्याकडे, आहे 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 नसेल तरी पण काय आहे, नसेल तरी बघा. जबरदस्ती नसेल तरी आम्ही बनवू कॉन्टेंट. जाऊ दे ना, आपला पण लाईफ कोणाला तरी आवडू शकतो. आणि जरी आम्ही 5 मिनिटासाठी गाडी काढली तरी पण कोणाला तरी शिव्या घालणं समोर रस्त्यावर दिसेल त्याला, तुम्ही तो पण ओव्हरटेक करा, अशी कसं वळवळतं आमच्या अंगात किडे असे. मी बोलू? बोल बोल बोल. आता माझा एक प्रश्न असा आहे की चॅनलचं नाव काय ठेवायचं? देव पाटील थग लाईफ? नाही, आता आपण दोघं मिळून चॅनल चालवूया, मी पण कब्जा मारतो. बट ऐक ना, नाव काय टाकणार? तसं नाही, देव पाटील ब्लॉग्सच्या रिलेटेड देव पाटील ब्लॉग्स मराठी किंवा देव पाटील ब्लॉग्सची ती थग लाईफ दाखवणार आपण, जी ओरिजिनलिटी ही ह्याच्यात आहे आणि जी असं असतं ना की एक फेकपणा, तो त्या ब्लॉग चॅनलवर असतो. आणि ह्याच्यात तू दोघांना पण घ्यायला पाहिजे असं वाटत नाही की तू एकटाच दिसतोय? मी दिसतोय ना, मला आवडतंय हे सर्व. मी काय बोलतो, माझ्याकडे एक स्पेशल नाव आहे, चुतिया देव पाटील. माझी ओरिजिनल पर्सनॅलिटी. हा नाव मला आवडलेलं आहे. एक चुते गेले आपण, ते आपण कसं बोलतो सीएनजीची गाडी वॅगनर, त्याला हॉर्न मारून त्याला ओव्हरटेक करतो, तसं इलेक्ट्रिक गाडीला पण इज्जत नाही देत, माहितीये का? हॉर्न मारतात, अप्पर टिप्पर देतात, ओव्हरटेक मारतात. चुते होतो आम्ही, स्पोर्ट मोड टाकू शकत नाही सध्या, म्हणून ठीक आहे. चार्जिंग पुरवायची दाखवलं असतं, मी दाखवलं असतं. दाखव का नको, सोडून जायचं आपल्याला. चार्जिंग दाखवतो मी माझी गाडीची. सगळ्याच चार्जिंग दिसते इथे, 33% चार्जिंग आहे. आणि आम्ही रयावरनं निघालोय पनवेलसाठी. किती आहे? 60 किलोमीटर. 60 किलोमीटर दाखवत आहे आणि आम्हाला रनिंग दाखवते इथे आता 79 किलोमीटर गाडी चालू शकते रेंज. बट तुम्ही बोलाल की 60% जायचं आहे आणि 79 दाखवते, पण तसं नाहीये. जरी 79 दाखवते याचा अर्थ ही चालणार 60च किंवा 55च. 50 बोललास तरी चालेल. 50 बोलत चालेल, म्हणजे जसं प्रेमाने चालवत असं, जसं की आता मी तसं चालवतोय. बिलकुल पण नाही, 50च्या स्पीडने चालव. 50 पण ठीक आहे ना, 80 पेक्षा 70 पेक्षा 50 ठीक आहे. 50, 55, 60. आणि त्यात आम्हाला अनुजननी वेळ लावले. गाडी हातात घेतली आणि आम्ही दोघंच असलो किंवा मी एकटा जरी असलो, मी पण एकटा असलो तरी सुद्धा अनुजन हुस्न घातले भेंचोत लवडे लावले आयुष्याचे. तुम्हाला मूव ऑन होऊन देणार नाही, मूव ऑन होऊ दे आयुष्यात ना. गर्लफ्रेंड असल्यावर ब्रेकअपचा टेन्शन, गर्लफ्रेंड नसल्यावर गर्लफ्रेंड कधी भेटेल त्याचा टेन्शन. अनुजन ऐकत असेल तर अशी चुत्तेगिरी नको करूस, स्वतः पण मूव ऑन आणि आम्हाला पण होऊन दे. असं एडिटर तू हा बघ, वॅगनरवाला बघ, वॅगनर एडिटिंग ह्याची एडिटिंग मी घेतो. वॅगनरवाला बघ माझा, तो कसा चालतोय. हाय तर सीएनजी गाइस, दाखव रे, दाखव इसको, इसकी औकात दिखाते गाइस. किती वर यार? 120 जाते 120 सिरियसली जाते. फुल ताणायला लागते. इसके बाप में देखा है कभी 180? सॉरी 180 नहीं, बस औकात से बाहर जाएगा. अरे हाँ, पनवेलपर्यंत पोहोचायचंय. बस आता जाऊ द्या पुढे. आता माझं मन हे झालंय, जाऊ द्या आता. जाणार तो जाणार, पटेल मुद्दाम गेला. MH02 आहे ना, थोडीफार चूल असणार.
काय सीएनजी आहे काय करणार, पण त्याला बोलायला New लागेल generation चे त्याच्यासारख्या 2 गाड्या बसू शकतात आरामात. नाही, आपली न्यू जनरेशनचं बोन आहे ना गाडी आपली. ऍक्च्युली जर इलेक्ट्रिक गाडी घेतोय ना तर कमीत कमी 500ची रेंज तरी पाहिजे, नाहीतर मग अशी लागते आमच्या. पण नेक्सॉन घ्या गाईज, आम्ही पछतो. नेक्सॉन नाही कर, मस्त आहे ऑप्शन, जबरदस्त गाडी आहे. मी बघितली गाडी, एक नंबर आहे. जमलं नाही तर नेक्सॉन तर घ्या. असं आम्हाला गाड्यांची बुराई करायला खूप चांगलं वाटतं, म्हणजे भरपूर हे आहे खूप आणि मीन्स त्यात जर किया जर समोर दिसली तसं की मग तर ते संपलं गाईज. कियावाल्यांची आम्ही पार मारतो कारण आम्हाला आवडत नाही किया. ब्रँड सेम आहे Hyundai आणि किया आणि तरी पण असं किया बघून असं ते क्या किया असं फील. आता कसं बोलला खानेडीवाली फील येते. ह्याला कोणी आयडी घालून फिरायला सांगितलं? एवढा म्हातारा झालास, सगळ्यांनी आयडी घालते. इन्कम टॅक्स असलं तर गेला नको जाऊ दे, सध्या नको. इन्कम टॅक्सची रेट तेच पैसे ठेवून जातील घरी. सध्याची परिस्थिती काय. थोडे दिन गाइस, फिर आएंगे मजे, फिर हम भी दिखाएंगे बाद में. किधर? बिग बॉस मराठी. अरे हा वेट, हा एक मुद्दा आहे मला बिलकुल आवडला नाही भेंचोत. जर तुम्ही मराठी बिग बॉस सुरू करताय, म्हणजे मराठी बिग बॉस सुरू आहे, म्हणजे कधीच सुरू आहे, त्याचा सीझन आता समथिंग कधीच चालू आहे ना, 5वा का 6वा. तर त्यात झाटा उपटायला त्या आरबाजला घेतलंय भेंचोत, त्याला गांडीला घेतलंय. मुसलमान काय गरज एवढे? अरे किती जण होते त्यांना दाखवायला. आपला हा घ्यायचा, आपला कायचं नाव, विनायक माली. हा ना, तुम्ही गाईज विनायक मालीला कसा नाही घेतला? त्या अरबाजला का घेतलं? विनायक माली आहे भाई, यांच्याकडे ऑरेंज गँग आहे ती ऑरेंज. आम्ही मराठी सपोर्ट करतो गाईज आणि हिंदी मध्ये ब्लॉग बनवतो. हा ते करावं लागतं, आम्ही क्या करणे गाईज, फेम के लिए करना पडता है. जसं की आम्ही बेंचोत हिंदीमध्ये पण व्हिडिओ बनवतो, कारण की काय माहितीये, खूप माझे रिलेटिव्ह पण मला बोलले की हिंदीमध्ये कंटेंट का बनवतो, पण काय आहे ना की ट्रेंड को पकड के चलना पडता है. नाही, ट्रेंड पण झाला आणि एकच आपला जो हे आहे, म्हणजे एकच स्टेट मध्ये आपण फक्त मराठी ओळखू शकतो. किंवा आपल्या इथे पण काय माहिती, मोस्ट ऑफ लोक काय करतात ना, जी न्यू जनरेशन आहे ना ती हिंदी ब्लॉग बघायला किंवा हिंदीच व्हिडिओज बघायला आवडतात ना, त्यामुळे ते होतं की यार जास्त सर्क्युलेट व्हायला व्हिडिओ किंवा जास्त लोकांनी बघायसाठी ते करावं लागतं. बट आता आम्ही मराठी पण ब्लॉग बनवणार आणि मॅच होणार लोकांची. म्हणजे जर तुम्हाला फन बघायचं आहे, जर तुम्ही यंग यूथ मीन्स जर असे, आता मी शब्द घेतला असता बट ते जास्त होईल, मीन्स तुम्हाला जर जास्त बच्चोदी बघायचे तर मराठीत बघा. आणि म्हणजे असं नॉर्मल जर बघायचं आहे ठीकठाक फॅमिली कॉन्टेंट, टाइमपास ज्याच्यात मी स्वतःला रोस्ट करू शकतो. हा की मी हिंदी बोलताना एवढं चुकतो यार, मी ह्याच्या व्हिडिओज वर फुल अख्खा एक चॅनल रन करू शकतो ह्याच्या हिंदी ब्लॉग्स वर, रोस्टिंग वर सिरियसली. आणि गोट्या दादाच्या मराठीवर तो हिंदीत चांगला. मराठी कसं कोण चुकू शकतो? चुकायची सवय असेल तर काय चुकणाऱ्याला चुकण्यातच बोलतात. फॉर काइंड इन्फॉर्मेशन गोट्या दादा काय मिस्टर डार्को, सॉरी गाईज. तर फायनली आपण आता चार्जिंग स्टेशनला आलोय, गाडी चार्जिंग लावलंय. 712 हॉटेल दिसत नाही ना हॉटेल, त्या आरशात दिसेल. कसं या आरशात दिसणार? नाही दिसणार. माझ्या अँगलने दिसतोय. थोडंसं इकडे आणि चालू आम्ही 712ला आणि चार्जिंग 14% चार्जिंग आहे. आणि हा चुत्या रील बघतोय. तर मित्रांनो ऍक्च्युली फार नंतर दाखवलंय. अरे ती गोली कुठे गेली ती लोक? अरे यार त्यासाठी ब्लॉग सुरू केला मी. ऍक्च्युली ना इथे ना 2 कपल होते ना, त्यांच्याबरोबर मुलं पण होती. फोटोशूट चालू होते, ते दाखवा तुम्हाला. रस्त्यावर फुल मस्तपैकी एकदम असं पकडलेलं एकमेकांना त्यांनी, आणि त्यांचे फोटोशूट चालू होते. दाखवायचं तुम्हाला पण काय दाखवायचं. क्लोज टू क्लोज गाईज. थोडं फास्ट आलं असं तर दिसलं असतं ना थोडस. ते लोक आले ना, पंचवटी आले नाही चार्जिंगला, त्याच्या आधी आले बघ. त्याच्या आधी निघालेले ते लोक, त्याच्या आधी निघाले. रील बघायची खात होती आमच्या अंगात, त्यामुळे मिस झालं. नाही तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या घरी, म्हणजे बिल्डिंग खाली पोहोचलोय आम्ही. आणि ऑब्व्हियसली आम्ही वरती जाऊन शूट करू शकत नव्हतो, कारण की ही चुत्यागिरी आम्ही दाखवू शकत नाही आमच्या घरातल्यांना. आणि
तुम्ही सुद्धा प्रार्थना करा की हा जो चॅनल बनवला आम्ही, जो मराठी व्लॉग आहे ज्याच्यात थग लाईफ दाखवले आम्ही देव पाटील हिंदी चॅनलची, तर ती आमच्या घरातल्यांपर्यंत नको पोचावी अशी तुम्ही प्रार्थना करा. जर पोचली तर गांडीवा फटके देऊन आम्हाला घराच्या बाहेर काढण्यात येईल. आणखी काय नाही होणार. आणि तुम्हाला काय तेच बघायचं जास्त माझे लागते आणि हे काही तुम्हाला बघायचंच आहे. तुम्हाला मजा येईल पण आम्ही असं होऊन देणार नाही. तुमची तमन्ना अशीच अर्धवट राहील. आम्ही काहीतरी करू त्याच्यावर जुगाड होईलच. नाही असं नाही होणार आहे. असं कुठे डायरेक्टली त्यांना शो होईल असं काय सांगता. आपल्या घरातले काय बघतात फेसबुक. हा आमचं एक बरं आहे की घरातले आमच्या बघतात फेसबुक, इंस्टाग्राम, ह्याच्या पलीकडे युट्यूब आमच्या घरातल्या रेसिपीसाठी आणि तारक मेहता. तारक मेहता माझ्या आयडीवर असतो ना. हा मग काय एवढं टेन्शन आहे. रेसिपीचं पण ते फेसबुकवर हल्ली बघायला लागले. ते फॅड आलं नवीन. आणि इंस्टाग्रामवर ते रील्सवर. आमच्या घराला अनुपमा बघायची असेल तरी फेसबुकवर बघतात. तारक मेहता बघायचं असेल तरी फेसबुकवर बघतात. रेसिपी बघायची असेल तरी तारक मेहता सॉरी फेसबुकवर. त्यामुळे काय एवढं टेन्शन नाहीये. आणि हा जसं वेदांत बोलला की आम्ही एक बिझनेस सुरू करतोय, तर त्याबद्दल पण एक डेडिकेटिव्हली आपण एक व्हिडिओ बनवू. त्यात तुम्हाला सांगू की काय करणार, कारण की त्यात तुमचा महत्वाचा रोल असणार आहे. आम्ही तर फक्त एक प्यादे आहोत. तर बघूया, जेवढं बोलतो तेवढं सगळं झालं पण पाहिजे इझिली, सोपपणे. माझं स्वप्न पूर्ण होईल. आणि हा एक टार्गेट ठेवलाय जो की आता बोलणार नाही आहोत, पण तो टार्गेट पूर्ण झाला रिव्हील करू आम्ही. पूर्ण जेव्हा टार्गेट होईल तेव्हा हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ, त्या व्हिडिओत हा व्हिडिओ हे करू, ऍड करू. तोपर्यंत व्हिडिओ राहील की नाही माहित नाही. का नाही राहणार स्टोरेज इश्यू. अरे चूतिया युट्यूबवर जाईल ना ही व्हिडिओ. युट्यूबवर डाउनलोड कशी मार भेंचत मारेन मी, स्क्रीन रेकॉर्डिंग करीन, काही करेन भेंचत. तेव्हाची गोष्ट आहे ती. त्या गोष्टीला 6 महिने सो अंदाज लावा. हा मार्च सरप्राईज आहे तुमच्यासाठी गाईस. करके दिखाएगा आपका भाई, करके दिखाएगा. आणि मार्चला एकाचा बर्थडे सुद्धा असतो. सो एवढी मोठी एवढं सगळं अर्ध्याच्या जास्त सांगून टाकलं. आणि हा हे अर्ध्याच्या वरती सांगितलं ते जाऊ दे, पण आपण आज चॅनल ओपन केलं, इंट्रोडक्शन पण आजच केलं, सगळी बकचोदी पण आजच सांगितली, सगळ्या गोष्टी. आता महिनाभर गायब राहणार. वीकली तरी म्हणजे मी देव पाटील व्लॉग जेव्हा सुरू केला ना तेव्हा माझं होतं की वीकली एक व्हिडिओ, वीकली एक. ती गोष्ट पॉसिबल होती. ती गोष्ट ऍज अ कंटेंट क्रिएटर मला माहिती आहे. आणि काय माहितीये त्याच्यात कसं डेडिकेटेड हे दाखवायचं की काहीतरी कुठेतरी फिरायला चाललोय किंवा काहीतरी असं एक दाखवायचं की चांगला व्हिडिओचा लॉट आला ना की एकदाच येतो ना, तर मग तो येत नाही. पण आता कसं मला माहिती. पण नाही वेदांत या चॅनलमध्ये येऊ शकतो व्हिडिओ, कारण की ही बकचोदी आहे ना. लाईफ आमची बकचोदी चाललोय भेंचोद. अशीच लाईफ चाललंय. अशी झाले गाईज. म्हणजे आता कोणी येईल असं आणि चुरून टाकू सध्याची कंडिशन. आपके भाई का सपना पूरा हो जाए बस. भाई का था तब उसका पूरा नहीं हुआ. 4 साल पहले. अब मेरा हो जाए. 4 साल फक्त गोट्यात. भाई सपोर्ट कर रहा है मेरे को. 4 वर्षातून गोट्यात मारतोय. भाई सपोर्ट कर रहा है मेरे को. देखते हैं अभी. बस बहुत हो गया अभी. बाय बाय. अभी झोपा.